महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या उदात्त हेतूने तळोजा फेज 2 येथे धर्मवीर जनकल्याण सोशल फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील गरीब व गरजू महिलांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोर्सेस उपलब्ध करून दिलेत। त्यामध्ये ब्युटी पार्लर कोर्स, शिलाई मशीन कोर्स, अगरबत्ती प्रशिक्षण इत्यादी उपलब्ध आहेत। कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे की या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ समाजसेवा आणि महिला सक्षमीकरण हाच मुख्य उद्देश आहे। विशेष म्हणजे हे सर्व कोर्सेस महिलांसाठी पूर्णपणे मोफत असून यासाठी महिलांना फक्त आपला थोडा वेळ देऊन स्वतःचे भविष्य घडवायचे। तळोजा परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। महिलांनी स्वतःच्या कौशल्याकडे लक्ष देऊन स्वतःला सक्षम बनवून कुटुंबाला हातभार लावावा हाच या उपक्रमाचा मुख्य गाभा आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक चंद्रशेखर सोमान, कल्याणपूर्व विधानसभा महेश गायकवाड, उल्हासनगर प्रमुख प्रथमेश सोमन, रुपेशभाई ठोंबरे, मंदाताई जंगले, प्रकाश म्हात्रे, रोजगार विभाग प्रमुख नरेश नरसिंगे, पनवेल तालुका संघटक रवींद्र खानावकर, समाजसेविका संगीता खानावकर, समाजसेवक विशाल पाठक, समाजसेविका उषा खंदारे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे। आपण या ठिकाणी सर्वप्रथम कार्यक्रमाची शोभा एक चांगलं गोष्ट म्हणून करूया। दीप प्रज्वलनाद्वारे आपण एक शुभारंभ करूया। या ठिकाणी मान्यवर आपल्या साठी आलेले आहेत आणि त्यांना आपण वेलकम करूया की दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवूया। सो प्लीज वेलकम सर अँड मॅम। आणि हे सगळं करण्यासाठी ते समोरची लोक खूप महत्वाची आहेत, जी की सुपर्ण फॅमिली म्हणून आज ओळखली जातात। आजचा हा दिवस खरंच खूप महत्वाचा आणि मोलाचा ठरलेला आहे आणि तुम्ही सगळ्या महिलांचे एवढे छान रीतीने आलेले, तरी पण खूप साऱ्या जणींना मी बोलू नाही शकले, तरी पण ते आलेले आहेत। तर खरंच खूप बरं वाटलं या ठिकाणी। त्या ठिकाणी आपण मान्यवरांना काही बोलायला हे करूया की आमच्या ह्या ठिकाणी की आज या ठिकाणी हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय त्यांच्या एक मार्गदर्शनाखाली झालेला आहे। आणि माझी जी बहीण मी तिला मानते, संगीता खानावकर, खूप मोठं माझं काही चुकलं तरी पण बोलतात की यस तू उषा असं नाही तर असं, कारण काही गोष्टी मी तिला प्रत्येक एवढी छोटी गोष्ट शेअर करते। खरंच खूप मी किती पण हे करू ना तर कमीच आहे त्यांच्या बोलण्याबद्दल, कारण की हा असा व्यक्ती आहे ना, सिरियसली मी कधी मतलब भरपूर काही गोष्टी मी सगळे जण मिळून करूया एकदा जोरदार टाळ्याच्या गजराने। नमस्कार, मी सोमनाथ खिलारे, मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर, सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत करतो। आज पाहायला गेलं तर बघता की फेज 2 मध्ये तलोजामध्ये आज महिलांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत। त्या संदर्भात आपल्या बरोबर दादा आहेत। तर अशा काय योजना आहेत ज्या आपण महिलांसाठी आणलेल्या आहेत? मी पहिल्यांदा सुपरव्ह्यू मंडळीचं खूप खूप धन्यवाद करतो की तळोजा सारख्या ठिकाणी गरीब गरजू महिलांसाठी यांनी भरपूर योजना आणलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे, ब्युटी पार्लरचा आहे, अगरबत्ती बनवणं वगैरे आहे, त्यात आणखी भरपूर हे आहेत। तर सर्व महिलांनी ह्याचा लाभ घ्यावा ही मी माझी विनंती। आताच ताईंनी सांगितलं की अशा इलेक्शनचा आता पिरियड आहे आणि या पिरियडच्या आसपास जर असा कार्यक्रम राबवला तर कुठेतरी एक वेगळा मेसेज जातो। नाही, आपण हा जो राजकीय ह्याच्यामध्ये काही इश्यू नाही। हा जो आहे गरीब महिलांसाठी आणि एक फाउंडेशन आहे, एक ट्रस्ट आहे, एक संस्था आहे। त्या संस्थेमार्फत आपण काम करतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय भेदभाव नाही, राजकीय मतभेद नाही, काही नाही। त्यामुळे सर्व महिलांनी फक्त आपण कसं सक्सेस होईल किंवा आपल्या हाताला काम कसं भेटल एवढं फक्त बघायचं आहे। ह्याच्यामध्ये राजकीय हे सर्व महिलांना प्रशिक्षण देताना निःशुल्क प्रशिक्षण दिलं जातं। येस बरोबर, निःशुल्क प्रशिक्षण आहे। सर्व महिलांनी यायचं आहे। महिलांनी ह्याच्यात 24 तास जर वेळ दिला तर ती स्वतः सक्षमीकरण होणार आहे। पाहायला गेलं तर बघता की विविध सर्व एकदम काष्टच्या इथं महिला आहेत, असं कुठला भेदभाव इथं राबवला जातो? सर्व जाती धर्माचा आहे, त्यामुळे इथं काही ह्या फाउंडेशनच्या अंतर्गत कुठलाही भेदभाव नाही। सर्व महिलांनी फाउंडेशन मधून यायचं आहे, कोणीही त्यात भेदभाव नाही, काही नाही, सर्व जाती धर्म समभाव आहे।
आता वाटतंय की नक्कीच या महिला जरा सक्षम होतील आणि आपल्या 100% पायावर खंबीरपणे उभे राहतील. 100% सक्षम होतील आणि त्याबरोबर 1500 रुपये लाडक्या बहिणीला भेटतात. त्याच्यातून तुम्हाला आणखी ह्यात मध्ये फायदा आहे की बाबा त्या 1500 रुपयाचा आपण ह्याच्यामध्ये कसा फायदा करून घेता येईल. दादा तुम्ही पण थांबा. बोला मी सांगतो बोला. प्रकाश आता बघतोय की खरंच चर्चेमध्ये नाव आहे आणि महिलांसाठी तर तुम्ही जे सर्व उपयोजना जे राबवत आहे खरंच एक चांगली गोष्ट आहे. आणि आता दादाने सांगितलं असं कुठल्याही तर कुठल्या पक्षाचं ह्याचं काही नाहीये, फक्त आम्ही आमच्या पद्धतीने हे सर्व राबवतोय. तर काय वाटते या महिला नक्की सक्षम होतील आणि आपल्या आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहतील आणि इतरही महिलांना तुम्ही सहकार्य कराल. आता आम्ही सांगितलं धर्मवीर जन कल्याण सोसायटी जे आहे त्याच्यात तर 80% समाजकारण आहे, 20% राजकारण आहे. इथे राजकारणाचा कुठलाही हेतू नाहीये आणि इथं राजकारणाचा कुठलाही बॅनर नाही ना कुठलाही काही नाही. तर कोणी असं समजू नये की राजकारणासाठी आपलं चाललंय. तर आपलं आता 1 वर्षापासून आपल्या लेडीज साठी प्रत्येकासाठी प्रत्येक सोयी उपलब्ध करून द्यायच्या. आता जागृत झालेत महिला आपल्या जनता दरबारमध्ये एवढ्या लेडीज आल्या तर त्यानुसार आता आपल्याला उत्साह वाटायला लागला की प्रत्येकाला आनंद वाटत चाललाय. प्रत्येकाच्या स्कीमचा फायदा घ्यायला लागले. त्यांना कुठं स्कीम भेटत नव्हत्या तर आपल्याकडे एवढ्या स्कीम आहेत की प्रत्येक स्कीमचा महिलांना लाभ भेटायला पाहिजे. एवढ्या वर्षी कुणी महिलांना या स्कीमचा लाभ दिलेला नाहीये. तर आपल्याकडे आता चांगली लोक भेटले त्यांच्यासारखी प्रथमेश सर सोमन झाले, रुपेश झाले, महेश गायकवाड झाले. अशी आपल्याकडे स्कीम आल्यात की अजून कुणी राबवले पण नाही. अजून याच्यामध्ये 25-30 स्कीम आता नवीन आलेल्या आहेत. त्यातून प्रत्येकाला आपण लाभ देऊया. हे पहिलंच असं ठिकाण आहे की इथंच पहिलं राबवतं की विविध ठिकाणी अजून सुद्धा राबवतं. आता पहिला आपला जनता दरबार मध्ये झाले देवीचा पाडा शाखा विभागीय शाखा तिथे 2-3 कार्यक्रम झाले. आता दुसरं इकडं आता पब्लिक जशी वाढत चालली होप्स वाढत चालला आता 40-50 आपल्या बचत गट जॉईंट होतात हल्ली आणि गावोगावी जसे येतात तसं आपल्याला ते नंबर वगैरे देतात. आम्ही पण तुमच्याकडे जॉईंट होतोय या हिसाबात. पहिल्याच इथं हे ओपनिंग करतायत एवढ्या महिला बघतो मी इकडं. या महिलांना आता ताईने सांगितलं एक महिलांनी तर दुसऱ्या महिला 10 महिलांना आणल्या तर इथं महिला वाढण्याची शक्यता त्यासाठी कशी उपाययोजना करणार आहे. आता जसे महिलांना स्कीम भेटत चालल्या योजना भेटत चालल्या आता समजायला लागले की बाबा इथंच होऊ शकते दुसरं कुठं होत नाही. अजूनपर्यंत कुठं झालेलं मी ऐकलं ना पनवेल तालुक्यामध्ये. जशी महिलांचं आता आपल्याकडे अफाट गर्दी होत चालली त्यानुसार आता महिला ऑटोमॅटिक स्वतःहून जॉईन येतील. तिथं पक्षानुसार कुठलाही काम होत नाहीये. जनता दरबार झाला तरी सर्व पक्षीय तिथं आपल्या येतील सर्वांची कामं होतील. असं काहीच नाही की कुठल्या पक्षाचा आला पाहिजे असं काहीही नाही. तरच पाहायला गेलं तर एक उपाययोजना एकदम चांगली राबवतात प्रकाश दादा. आता दादाने सांगितलं की त्या तलोजा फेज 1 मध्ये किंवा नावड्यामध्ये किंवा इतर भागामध्ये ज्या महिला आहेत ज्या घरी बसून आहेत रोजगार नाही हाताला त्यासाठी दादाने आता सर्व योजना इथे चालू केलेल्या आहेत. तर सर्व महिलांना पण आमची विनंती आहे की इथे येऊन तुम्ही आपलं नाव नोंदवा आणि जे काय प्रशिक्षण भेटतं तुम्हाला अगरबत्ती असो किंवा विविध ब्युटी पार्लर असो विविध योजना असो तुम्ही शिलाईच्या विषय सुद्धा बघताय सर्व प्रशिक्षण भेटणार. तर मी सोमनाथ केलारे फ्रेश टू तलोजा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. माझं नाव गौरव सुरेंद्र ढसाळ. मी एनजीओ कन्सल्टंट आहे. आता एनजीओ कन्सल्टंट म्हणजे काय, मी संस्थेला जसे सोसायटी ट्रस्ट आणि एनजीओ आहेत त्यांना मार्गदर्शनाची कामं करतो. जसं आता तुम्ही नाव बाहेर वाचलंच आहे धर्मवीर जनकल्याण सोशल फाउंडेशन याचं काम सुद्धा माझ्याकडेच आहे. जसं प्रकाश सर आणि नरेश सरांनी मला आमंत्रण दिलं की तुम्ही या इथं. आता एवढ्या महिला बघून महिला सक्षमीकरणावर एवढ्या स्कीम आहेत. आता गेल्या मार्च पर्यंत 6,000 करोड रुपये आपल्या महाराष्ट्रातच गेलेले आहेत. पण मग आपल्यापर्यंत का नाही आले हा मुद्दा आपला मेन आहे. तर महिला सक्षमीकरण आमचं काम आहे की प्रकाश सर आहे नरेश सर आहे ह्यांच्याबरोबर मिळून मी काम करणार आहे पुढे. आणि पूर्ण भारतभर इथेच नाही फक्त पनवेल तालुका नाही पूर्ण भारतभर धर्मवीर काम करणार आहेत. पाहायला गेलं तर प्रकाश दादाचे खरंच आभार व्यक्त केलं पाहिजे कारण फक्त तुम्ही सरकारपाशी अशा उपयोजना भरपूर आहेत पण ते अंमलात येत नाही. सर त्याच्यासाठीच मी आज आलेलो आहे कारण का भरपूर अशा स्कीम आता निघाल्या आहेत. जसं जानेवारी आहे फेब्रुवारी आहे आणि मार्च आहेत. म्हणजे माझा एकच मोटिव्ह आहे प्रकाश सरांना आणि नरेश सरांना कसं पुढे न्यायचं. भरपूर साऱ्या स्कीम्स घेऊन आलेलो कारण का आता वेळ आता भरपूर झालेली आहे. तर स्कीम मी कधी वेळ असेल तर सांगेलच नक्की तुम्हाला. स्कीम्स म्हणजे जसं शिलाईवर आहे, रोजगार देणं आहे महिलांना. प्रत्येक महिलांना रोजगार भेटणं हे भेटलंच पाहिजे. तुम्ही जागा बघा त्या जागेसाठी मी धावपळ करेन. प्रकाश सरांसाठी मी स्वतः धावपळ करेल आणि तिथं महिलांना आपण एक जागा देऊन त्यांचं एक मोठं या गोष्टी उभा करू आपण तिकडे. व गरीब गरजू रुग्णांसाठी जी रुग्ण अत्यंत वैद्यकीयची खूप अत्यंत गरज आहे
कुणाला डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असेल, कुणाचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल, कुणाचा हृदयाचा प्रॉब्लेम असेल, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, हातपाय मोडलाय वगैरे, तर ह्याच्यासाठी आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष म्हणून पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपण काम करत आहे. मी त्याचा जिल्हा प्रमुख आहे. तर कुठल्याही महिलांना किंवा कुणालाही पुरुषांना वगैरे काही कसलीही वैद्यकीयची काही गरज लागली, सरळ मला कॉल करा. मी 24 तास तुमच्यासाठी तयार आहे. आणि मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जनधन योजना, पंतप्रधान आवास योजनेमधून भरपूर असे 99% आजार आहेत की ती मोफत होतात. तर कुणालाही कधीही काही कॉल गरज लागली, दादांना सांगा. दादा 100% माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील. कुठलेही हॉस्पिटल असू द्या. सगळ्यात जास्त MGM हॉस्पिटल आपल्याला खूप चांगलं आहे. MGM हॉस्पिटलमध्ये खूप सगळ्या सोयी आहेत. त्यानंतर DY पाटील आहे, मेडिक्युअर हॉस्पिटल आहे, परत पनवेल उपजिल्हा रुग्णालय आहे. जर कुणाला विंचू चावला, कुत्र चावलं, काही चावलं तर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ते व्हॅक्सिन फ्री मध्ये भेटतं. जर तिथं तुम्हाला कोणी काही प्रॉब्लेम केला तर तिथं आपले एक वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना तिथं भेटा किंवा मला कॉल करा किंवा दादांना सांगा. कधीही एनी टाइम आम्ही तुमच्यासाठी तयार आहे. दादा,